संपले सगळे सण. एक उरलाय तो म्हणजे क्रिसमस. पण तो काही आपला सण नाहीये. नोव्हेंबर आला आणि वर्ष देखील संपत आलं. गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते नवरात्र आणि आता दिवाळी, फायनली आपले सगळे हिंदू सण साजरे करून झाले. पण हे सगळं होत असताना आपल्या हिंदू सणांची खरी ओळख हरवते का? हाच प्रश्न पडलाय. एकेकाळी दिवाळी म्हणजे पूजा, आकाशदिवे आणि कुटुंबासोबत एकत्र येणं. नवरात्र म्हणजे देवीची भक्ती. गणेशोत्सव म्हणजे बुद्धी आणि एकता. पण आता काय? रेड ग्लासेस मध्ये दारू, डीजे आणि बॉलिवूड गाण्यांवर नाचणं हा कधीपासून आपल्या सणांचा भाग झालाय. आणि त्याहून मोठं ऑब्झर्वेशन म्हणजे AQI लेवल. फटाक्यांमुळे मोठं प्रदूषण झालं, पण नशीब, वादळ आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे AQI लेवल कमी झाली. नाहीतर फेक नेचर लव्हर्स पुन्हा पुढे आले असते विथ #SaveEnvironment. प्रत्येक हिंदू धर्माच्या इव्हेंट्स मध्ये लावणीच्या नावाखाली महिलांना आयटम सॉन्ग करायला लावून आपण नवीन जनरेशनवर कोणत्या प्रकारे संस्कार करत आहोत? म्हणजे कधी तुम्ही मुस्लिम बांधवांना मशिदी समोर किंवा ख्रिश्चन बांधवांना चर्च समोर आयटम सॉन्ग वर नाचताना पाहिलंय का? नाही ना. म्हणूनच फक्त सेक्युलरिझम किंवा वोकिझमच्या नावाखाली आपण हिंदू हा कल्चरल शॉक इझिली एक्सेप्ट करत आहोत का? ते आज आपण पाहूया आणि आपल्या डोळ्यांवरची झापड जरा बाजूला करूया. नमस्कार, मी रिया मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपले स्वागत करते. आपले सगळेच सण हे आपल्याला एकत्र आणतात, अध्यात्म आणि एकतेचा संदेश देतात. पण आता काय दिसतं? घरात पूजा, आकाशदिवे, परिवारासोबत एकत्र येण्याऐवजी लोक दारूच्या पार्ट्या करतात, डीजे लावतात आणि अश्लील बॉलिवूड गाण्यांवर नाचतात. हे आहे का आपल्या सणांचं खरं स्वरूप? मराठी लोककला, लोकगीतं आणि सांस्कृतिक वारसा हे देतोय आपण पुढच्या पिढीला? नवरात्र म्हणजे देवीच्या भक्तीचा सण. आता काय सुरू आहे? इकॉनॉमिक टाइम्सच्या 2025च्या अहवालानुसार नवरात्रीत काही विशेष प्रोडक्ट्सच्या विक्रीमध्ये वाढ, अशी न्यूज वाचायला मिळते आपल्याला. आपले सण म्हणजे कपल्स आणि रोमॅन्स कल्चरचं स्थान आहे का? कारण गरबा आता भक्तीचा नसून कपल्ससाठी व्हॅलेंटाईन्स डे सारखा झालाय. पालकांच्या विश्वासाचा घात होतोय. हे कितपत योग्य आहे? मध्य प्रदेशात एका गरबा इव्हेंटमध्ये एक मुलगी फारच निराश झाली होती. का? कारण आयोजकांनी भजन वाजवलं, बॉलिवूड गाणी नाही. गरबा म्हणजे देवीच्या गर्भातून जीवनाचा उत्सव. पण आता नगाडा संग ढोल किंवा शीला की जवानी सारखी गाणी वाजवत जात आहेत. सोशल मीडियावर अश्लील मीम्स येतात आणि जेनझी म्हणते, भजन्स आर सो बोरिंग, वी वॉन्ट बॉलिवूड म्युझिक. गुजरात मधल्या युनायटेड वे गरबा ग्राउंडवर 2025 मध्ये कपल्सच्या अश्लील कृत्यांमुळे पोलिसांना माफी मागावी लागली. ही आहे का आपली संस्कृती? हे बॉलिवूडिफिकेशन आणि वेस्टर्नायझेशन आपल्या सणांना करप्ट करतंय का? मूतखडा नकोसा झालाय, सर्जरीची भीती वाटतेय. अहो, आता चिंता सोडा. किडनी स्टोनसाठी नैसर्गिक रामबाण उपाय डिसोकॅल. 1 लाखांहून अधिक रुग्णांचे विश्वासार्ह औषध. फक्त टॅबलेट्स आणि औषधांनी किडनी स्टोन पळवून लावा. Amazon, disocal.in आणि फ्लिपकार्टवर सहज उपलब्ध. आता गणपती बाप्पाचा सण. गणपतीत तरी काय होतंय? मिरवणुकांमध्ये कसं नाचतात, अजून काय काय प्रदूषण होतं, म्हणजे पाण्याचं प्रदूषण, अस्वच्छता, हे सांगायची गरजच नाहीये. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे आपल्यात बदल व्हावा हा आहे, कोणाला दुखवणं नाही. आता दिवाळी. आता आपण पाहिलं दिवाळीत कशा दारूच्या पार्ट्या झाल्या. एकंदरीत कोण किती चांगली हाऊस पार्टी ऑर्गनाईज करतं याचंच कॉम्पिटिशन होतं. कुठे गेली ती सर्वात सुंदर आकाश कंदील बनवण्याची स्पर्धा? मराठी संस्कृतीचं काय? ती नक्की आहे तरी काय? लोककला, लोकगीतं, साहित्य सगळंच हरवतंय. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र या सणांच्या नावावर बायकांचा अश्लील डान्स असा सगळा तमाशा होतोय. राजकारणी सुद्धा डीजे लावून शिवाजी महाराजांचा वारसा जपतो असं सांगतात आणि लावणीच्या स्पर्धा आयोजित करतात. का? तर लोक जमा करायला. पण याचा परिणाम काय?
तर आपल्या पुढच्या पिढीला हीच आपली संस्कृती आहे असं वाटतंय. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या भूमीत आपण स्त्रियांना आणि मुलांना खरी संस्कृती शिकवली पाहिजे. नाचण्यासाठी नाही, तर अभिमानासाठी. या तमाशामुळे आपली मराठी लोककला आणि सांस्कृतिक वारसा हरवतोय आणि याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या मुलांवर आणि स्त्रियांवर होतोय. हे सगळं ऐकलं की मन दुखतं. आपले सण म्हणजे आपली ओळख, आपली मुळं. चला, पुढच्या सणांपासून आपली संस्कृती आपणच जपूया. भजन म्हणूया, गरबा खेळूया, दिवाळीत पूजा करूया, आकाश दिवे लावूया आणि पर्यावरणाचंही संरक्षण करूया. पण हिंदू सणासुदीला दारूच्या पार्ट्या आणि तमाशा, पत्ते खेळणं हे सगळं बंद करूया. गणेशोत्सवात लोककला जपूया, आपल्या संस्कृतीला जपूया आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, टिळक यांच्या भूमीत अभिमानाने उभं राहूया. मराठी मूड सोबत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्ही काय करणार आहात आपली संस्कृती वाचवण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.